आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण। 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोकाची संहिता तुम्ही आम्ही 8 दिवस श्रवण करणार आहोत मायबाप। ज्या श्रीमद भागवत ग्रंथाची कथा तुम्ही आम्ही पाहणार आहोत, एखाद्या गोष्टीचा परिचय, एखादी गोष्ट जर आपल्याला विकत घ्यायची असेल तर अगोदर त्याची सगळी माहिती काढावी लागते। माहिती काढल्यानंतर तिचा वापर कसा करायचा हे सगळं विचारून घ्यावं लागतं आणि मग तिथून पुढे त्याचा काय करतो आपण। 8 दिवस आपल्याला कथा श्रवण करायची, मग या ग्रंथाचा परिचय तुम्हाला आम्हाला करून घ्यावा लागेल। श्रीमद भागवत म्हणजे नेमकं काय, श्रीमद भागवत आहे काय, तर प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत आहे। स्वयं भगवंताच्या श्री मुखातून निघालेला विस्तृत ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। नीट ऐका बरं मायबाप, प्रेमान ऐका। सर्व वेदांचा आणि उपनिषदांचा सार म्हणजे श्रीमद भागवत आहे। मानवी जीवाला भगवत परायण करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। व्यक्तीला काळाच्या भयापासून मुक्त करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। श्रीमद भागवत कथेचं श्रवण, मनन, चिंतन ही तुम्हाला मला भक्ती प्रसादा त्या ठिकाणी दान देते मायबाप। नराला नारायण पद प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। तुमच्या माझ्या जीवनातलं मरण भय संपवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। श्रीकृष्ण प्राप्तीचं सशक्त साधन म्हणजे श्रीमद भागवत आहे। आणि अशा विस्तृत ग्रंथाची कथा तुम्ही आम्ही 8 दिवस पाहणार आहोत। भागवत म्हणजे परमहंसाची संहिता आहे मायबाप। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं मरण भय संपवणारी ही कथा आहे। मानवी जीवनात सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर ते मरणाचं भय आहे। जन्माला आला की प्रत्येकाला मरायची भीती वाटते। कोणाला मरावं वाटतं का इथं बसलेल्या? जन्माला आला ना त्याला मरावं वाटत नाही। एखादा जर म्हातारा असेल 60-70 वर्षाचा आणि बोलता बोलता जर एखादा माणूस त्याला म्हटला ना, म्हातारं बसलं दिसतंय, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला राग येतो का तर मला म्हातारं म्हणतात म्हणून। कोणाला वाटत नाही कमी वयात आपली केस पांढरी झाले पाहिजेत, कोणाला वाटत नाही मायबाप। प्रत्येकाला जगावं वाटतं, पण श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे मायबाप, प्रत्येकाच्या जीवनामधलं मरण भय संपवणारी ही कथा आहे। जीवनाला परमानंद प्राप्त करून देणारी ही कथा आहे। आणि ही कथा तुमच्या वस्तीवरती चालत आली मायबाप। सांगू तुम्हाला, ही गंगा आहे। भगवान शंकराच्या मुखातून निघालेली विस्तृत गंगा म्हणजे श्रीमद भागवत आहे। ऐकताय ना कथा? भगवान भोलेनाथाच्या जटेतून निघाली तिला सुद्धा गंगाच म्हणतात, आणि ही निघाली मुखातून हिला सुद्धा गंगाच म्हणतात। आणि ही गंगा तुमच्या वस्तीवरती अविरत 8 दिवस वाहणार आहे। मग दारात गंगा आली तर हात धुवून घ्यायला काही हरकत? मागच्या महिला मंडळ मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? इकडे मी इकडं ऐ मी बोललेलं कळतं ना? दारात गंगा आली मग स्नान करायला काही हरकत? अजिबात नाही गड्या। जगताना मृत्यू लोकांमध्ये जटेतून निघाल्या गंगेत जर तुम्हाला स्नान करायचं असेल तर एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावं लागेल। काशी, गया, प्रयागा, पैठण, पुणतांबा कुठेही गेलात तर तुम्हाला तिकडे जावं लागेल आणि मग स्नान करावं लागेल। पण ही श्रीमद भागवत रूपी गंगा तुमच्या इथे अविरत वाहणार आहे।
मग हिच्यामध्ये स्नान करायला काही हरकत, म्हणून प्रेमानं स्नान करा. 8 दिवस नाचत गात आनंदानं प्रेमानं या गंगेचं स्वागत करा आणि अविरत तिच्यामध्ये स्नान करा मायबाप. कारण ही गंगा भाग्यानंच पाहायला मिळते, भाग्यानंच मिळते. श्रीमद भागवत कथा ही काय, ज्याचं भाग्य असेल त्याला जीवनामध्ये ऐकायला मिळते मायबाप ही कथा. अनेको जन्माचं पुण्य एकत्रित व्हावं लागतं, तेव्हा विस्तृत ग्रंथ तुम्हाला मला ऐकायला मिळतो. भाग्य उदयाला यावं लागतं. जेव्हा भाग्य उदयाला येतं तेव्हाच ही कथा ऐकायला मिळते प्रत्येकाला. भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन सतसंगमच लभते पुरुषो यदा वै अज्ञान देह कृत मोह मदांधकार नाश विदायी तदो दयते विवेक. भाग्यानं मिळतं, भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन. हे सगळं भाग्यानं मिळतं मायबाप. आणि मिळालं ना मग तुम्ही आम्ही मागे हटायचं नाही गड्या. 8 दिवस सुंदर या कथेचा आनंद घ्यायचा, प्रेमानं कथा श्रवण करायची. बहुजन्म समरजितेनं म्हणजे अनेको जन्माचं पुण्य एकत्र येतं आणि मग ही कथा तुम्हाला मला श्रवण करायला मिळते. म्हणून सर्वांनी प्रेमानं ही कथा ऐकायची आहे. कारण ही कथा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली व्यथा घालवणारी कथा आहे. जिसे श्रवण कर मिट जाते हैं, जिसे श्रवण कर मिट जाती जन्म जन्म के व्यथा. जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा. जय जय कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा. इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा. जीवनाची व्यथा घालवणारी कृष्ण कथा. या कथेमध्ये आपल्याला सर्वांना स्नान करत चालायचं मायबाप. ही कथा प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या फलाची प्राप्ती करून देते. ज्यांनी आयोजन केलं ना मायबाप, ज्यांनी सर्व नियोजन केलं, या नियोजन करणाऱ्या सर्व लोकांना ही कथा पुण्य प्राप्त करून देते. श्रवण करणाऱ्याचं पाप घालवते मायबाप ही कथा. त्याही पलीकडचं ऐका, जे कथा ऐकतात घरी गेल्यानंतर त्या कथेचं मनन करतात त्यांना आत्मबोधाची प्राप्ती करून देते ही कथा. एखादा जर कथा एक चित्ताने ऐकत असेल, तिचं मनन करत असेल आणि जीवनामध्ये त्याचं निधिध्यासन करत असेल, म्हणजे जीवनामध्ये त्याचा अवलंब करत असेल, तर त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्याला झाल्याशिवाय राहत नाही गड्या. ही अशी भागवत कथा. कथेला सुरुवात करत असताना कथेचे काही नियम असतील बरं का. तुम्ही जर या कथेच्या मंडपात येत असाल तर प्रत्येकानं आपली चप्पल मंडपाच्या बाहेर काढून यायची. कोणी या मंडपामध्ये आपली चप्पल घेऊन यायची. महिला मंडळ विशेष तुम्हाला सांगते, कुणी चप्पल आपल्या मंडपात घेऊन यायची. अधून मधून भजन झालं तर भजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा, प्रेमानं गायचं, नाचायचं आणि प्रेमानं कथेचा आनंद घ्यायचा. ही कथा ऐकत असताना तुम्हाला मला ही कथा बऱ्याच प्रकारानं सांगितली जाते.
श्रीमद भागवत कथा म्हणजे घटनात्मक कथा आहे, स्तुत्यात्मक कथा आहे, गीतात्मक कथा आहे, उपदेशात्मक कथा आहे. अशी अनेक प्रकारची कथा या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. मायबाप, हिला घटनात्मक कथा का म्हणतात? तर परीक्षित राजा 7 दिवसात मरणार, पण या 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झालाय, ही घटना आहे. 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार, ही घटना आहे. गीतात्मक हिला का म्हटलं जातं? तर प्रत्येकाच्या अंतःकरणात जसा भाव असेल त्या पद्धतीने हिला गायल्या जातं, हिचं गायन केल्या जातं, हिच्यासाठी गीत गायलं जातं, म्हणून ही गीतात्मक कथा आहे. उपदेशात्मक कथा सुद्धा इथे सांगितली. काय उपदेशात्मक कथा? इथे अनेक प्रकारचे उपदेश विस्तृत ग्रंथामध्ये तुम्हाला मला केलेले आहे, म्हणून इथे उपदेशात्मक कथा आहे. काही लोक म्हणतील ताई याला भागवतच का म्हणतात? त्याला भागवत म्हणतात त्याच्या पाठीमागं कारण आहे. भगवता प्रोक्तम भागवतम. काय? तर आधी नारायणानं भगवंतानं स्वतः ही कथा ब्रह्मदेवाला 4 श्लोकात सांगितली, म्हणून भागवता प्रोक्तम भागवतम म्हटलं जातं. मायबाप, प्रत्यक्ष भगवंताचं वास्तव या ग्रंथामध्ये भगवता अयम भागवतम. काय भगवता अयम भागवतम? जेव्हा भगवंत निज धामाला चाललेत, उद्धवजीनं विचारले, देवा तुम्ही आता जात आहात, निघाल आहात, पण आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाची पूजा करावी, आम्ही कोणाचं दर्शन करावं, आम्ही कोणाच्या पाया पडावं, आम्ही कोणाला शरण जायचं, आम्ही कोणाच्या आश्रयाला राहायचं? त्याला भगवान परमात्म्यानं सांगितलं, मी जरी निज धामाला जात असलो तरी मी या भागवत ग्रंथामध्ये स्वतः त्या ठिकाणी जिवंत असणार आहे. म्हणून तर आरतीत आपण म्हणतो ना, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, गीते वेदी मन पूर्ण. ओ अनन्य होता या शरण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, चिरये शांती नाथही वदने कृष्ण पदी देवो माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, एने वेदे मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रितापदाती चिरये शांती नाथई वदती कृष्ण पदी देवू माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ, आरती करू तुझ, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांगितलं जातं मायबाप की प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. पुढे सांगितलं याला भागवतच का म्हणतात? तर भागवता एषाम भागवतम, ज्याच्यामध्ये भागवत भक्ताच्या कथा सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वासदेवजींची कथा आहे,
शुकदेवजींची कथा आहे, नारदजीची कथा आहे, भीष्माचार्यांची कथा आहे, ध्रुवजी, प्रल्हादजी, अशा सगळ्या महाभागवत भक्ताच्या कथा याच्यात सांगितलेल्या आहेत. म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. याला श्रीमद असं का म्हटलं जातं? नुसतं भागवत म्हणत नाहीत, श्रीमद भागवत असं म्हटलं जातं. का? श्री नाम लक्ष्मी राधा राणी सहित ज्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन आहे आणि स्वतः राधा राणी सहित भगवान परमात्मा ज्याच्यात विराजमान आहे त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात. नीट ऐका गड्या, तुम्ही आम्ही असं म्हणतो का राम सीता असं नाही म्हणत, सीता राम म्हटल्या जातं, राधा कृष्ण म्हटल्या जातं, कृष्ण राधा असं उलट म्हणता का? अगोदर स्त्रीला स्थान दिलेलं आहे मायबाप, सीता राम म्हटल्या जातं. प्रत्येक ठिकाणी आदी शक्तीला स्थान दिलं आणि म्हणूनच ही आदिशक्ती राधा भगवान परमात्मा सहित या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये दोघे विराजमान आहे. म्हणून हा भागवत ग्रंथ स्वतः भगवंताच्या श्रीमुखातून निघालेला विस्तृत ग्रंथ आहे. स्वतः भगवंतानं सांगितलेला आहे, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीते हाची प्रश्न अर्जुनेसी. तसं भागवत सुद्धा भगवंताने सांगितलं, म्हणून याला भागवत असं म्हणतात. भागवत या शब्दाचा सुद्धा अर्थ भागवतकार आपल्याला सांगतात. भा म्हणजे भाषी सर्वेषु लोकेषु, सर्व लोकांना हे भावतं म्हणून याला भागवत म्हणतात. सर्वांनी कान उंच करून ऐका गड्या मायबाप. ग म्हणजे गीते नारदा दिती, स्वतः नारदजी सारख्या संतांनी याचं गायन केलंय म्हणून याला भागवत असं म्हणतात. पुढे सांगितलं वर्तते सर्व शास्त्रेषु, या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सर्व शास्त्राचं, सर्व शास्त्र या ग्रंथामध्ये वास्तव्य करतात मायबाप, म्हणून भागवत आहे. तस्मर भागवतम विधिहू, ज्याचं स्मरण केल्यानं भगवंताचं स्वरूप तुम्हाला मला प्राप्त होतं ना, म्हणून हे श्रीमद भागवत आहे. तुम्हाला जर कोणी विचारलंच तुमचा भगवंत, तुम्ही ज्याची पूजा करता, भगवंताच्या दोन मूर्त्या तुम्हाला मला पाहायला मिळतात. ज्याची तुम्ही आम्ही पूजा करतो, ज्याचं दर्शन केल्या जातं त्याला अर्चना मूर्ती म्हणतात. आणि श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे वाङ्मयीन प्रतिमूर्ती भगवंताची म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. याला सुद्धा अवयव आहेत. 12 स्कंद 335 अध्याय 18,000 श्लोक हे या भगवंताचे त्या ठिकाणी अवयव आहेत मायबाप. श्रीमद भागवत ग्रंथाची संहिता व्यासदेवांनी प्रकट केली आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शुकदेव स्वामीच्या माध्यमातून राजा परीक्षितीला सांगितली आणि तुम्हाला मला सगळ्यांना ही श्रीमद भागवत कथा स्वतः आदी नारायण 4 श्लोकाचं भागवत हंस रूपामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी 4 भागवत 4 श्लोकाचं भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानं ते 4 श्लोकाचं भागवत नारदजींना सांगितलं. ते गुह्य विधाता सांगे नारदाशी. पुढे तेच 4 श्लोकाचं भागवत नारदे व्यासाशी उपदेशिला. नारदजीने व्यासदेवांना सांगितलं आणि व्यासजींनी तेच 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोकामध्ये केला मायबाप. आणि 18,000 श्लोकामध्ये विस्तार करून शुकदेव स्वामींकडे ते सोपावलं आणि शुकाचार्यांनी तेच भागवत राजा परीक्षितीला सांगितलं. अशी विस्तृत असणारी कथा, हा भागवताचा महिमा तुम्हाला मला पाहायचा आहे मायबाप.
विस्तृत ग्रंथ आहे भागवत. भागवत स्वतःचा महिमा स्वतः सांगत नाही. स्वतःचा महिमा स्वतः भागवत सांगत. कारण जी लोक मोठी असतात ती स्वतःच गुणगान गात फिरत. तुम्हाला कळतं ना मी बोललेलं. जी लोक मोठी असतात ती स्वतःच गुणगान स्वतः कधी गात आणि जी स्वतःला मोठं सांगतात, मोठं दाखवतात, अस्तित्वात ती लोक खरी मोठी नसतात. ती फक्त मोठेपणाचा आव आणतात मायबाप. श्रीमद भागवत ग्रंथाची संहिता आणि या भागवताचा महिमा स्वतः श्रीमद भागवत तुम्हाला मला सांगत नाही, तर 2 पुराणानं याचा महिमा तुम्हाला मला सांगितला. पद्म पुराण आणि स्कंद पुराण या 2 पुराणांनी तुम्हाला मला या भागवत ग्रंथाचा महिमा सांगितला, जो महिमा तुम्हाला मला आज त्या ठिकाणी पाहायचा आहे. स्कंद पुराण हे भागवत ग्रंथाचा त्या ठिकाणी लहान भाऊ आहे, पण तरी सुद्धा भावानं भावाचं गुणगान गावं इतका अधिकार श्रीमद भागवत ग्रंथामध्ये मायबाप. भाऊ भाऊ कधी एकमेकाचं गुणगान गायलेलं तुम्ही ऐकलं का? भाऊ कधीच भावाचं गुणगान गात नाही, पण गायलं पाहिजे गड्या. भावानं भावावरती प्रेम केलं पाहिजे, इतकं प्रेम केलं पाहिजे गड्या. तुम्ही त्या ठिकाणी कोणालाही जवळचं माना, किती जवळचं माना, पण होऊ नये काही अघटित घडलं तर प्रत्येक क्षणाला भावाच्या पाठीमागा उभा राहणारा खंबीर साथ म्हणजे फक्त भाऊ आहे गड्या. भावानं भावाचं कौतुक केलं पाहिजे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा तुम्हाला मला सांगतात. पहिल्या 6 अध्यायामध्ये आणि पहिल्या 6 अध्यायामध्ये महिमान परिचय या ग्रंथाचा सांगितला जातो. तुम्हाला ग्रंथ मला 8 दिवस सांगायचा आहे, पण त्याचं महत्व तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे. कारण महत्व जर कळालं नाही त्याचा तुम्ही कचरा केल्याशिवाय राहणार नाही. जर महत्व कळालं तरच तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रेमाने ऐकाल. महत्व जर कळालं नाही तर काय होतं सांगू तुम्हाला. एखाद्या गोष्टीचं मिळाली पण ती कळालीच नाही. एकदा काय झालं, एक म्हशीवाला म्हशी चारण्याकरता शेतात गेला, रानात गेला आणि म्हशी चारवता चारवता म्हशीवाल्याला सुंदर असा चमकणारा दगड सापडला. दगड चम 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 करत होता, दिसायला सुंदर होता. म्हशीवाल्यानं तो दगड उचलला आणि हातात घेतला आणि पाहिलं, बापरे बाप काय सुंदर दगड आहे. हा दगड जर मी माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधला तर माझी म्हैस किती सुंदर दिसेल. आणि मग म्हशीवाल्यानं तो दगड उचलला, एक चिरगुट फाडलं, चिरगुटाच्या मध्यभागी दगड बांधला आणि दिला म्हशीच्या गळ्यात बांधून. काय ओय, त्याला जो मिळाला तो त्या ठिकाणी दगड नव्हता, तो दगड हिरा होता. दिसायला सुंदर होता, चमचम करत होता. त्याला मिळाला, त्यानं दिला म्हशीच्या गळ्यात बांधून. आता म्हशीच्या गळ्यात बांधला, म्हैस सुंदर दिसायची. हा तिला खूप चारा टाकायचा, खूप चारा खायला मिळायचा, म्हणून म्हैस आनंदी व्हायची. यांचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. म्हैस घरी आली का म्हैस दिसायला सुंदर दिसायची, हा तिला खूप चारा टाकायचा, खूप चारा खायला मिळायचा, म्हणून म्हैस आनंदी व्हायची. रोजचाच दिनक्रम सुरू झाला. एक दिवस एक जोहार, एक रत्नपारखी, एक सोनार रस्त्यानं चालला होता. त्यानं पाहिलं, बापरे बाप म्हशीच्या गळ्यात काहीतरी चमकतंय. मला तर हा हिराच वाटतोय, पण हिरा म्हणावं तर म्हशीच्या गळ्यात कसा? कारण हिरा काय म्हशीच्या गळ्यात बांधायची जागा आहे का? आता म्हशीवाल्यानं हिरा म्हशीच्या गळ्यात बांधला होता. रत्नपारख्यानं पाहिला आणि जवळ आला. त्यानं तो दगड हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि विचार करतो, बापरे बाप काय सुंदर दगड आहे, हा हिराच आहे. पण हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा?
आणि त्यानं म्हशीवाल्याला आवाज दिला, हो म्हशीवाले. म्हशीवाला पळतच आला. म्हशीवाले, या दगडाचे मी तुम्हाला 100 रुपये देतो, हा दगड तुम्हाला देता का? म्हशीवाल्यानं नकार दिला. त्याला दगडाची किंमत कळत नव्हती, पण व्यवहार कळत होता. म्हशीवाला विचार करतो, या माणसाची माझी ओळख नाही, कधी मी याला पाहिलं नाही, कधी माझ्या रस्त्यानं जाताना दिसला नाही, आणि हा येतो आणि माझ्या म्हशीच्या गळ्यातल्या दगडाचे मला 100 रुपये देतो. नक्कीच या दगडाची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. नकार दिला त्यानं. ओ म्हशीवाले, या दगडाचे मी तुम्हाला 1000 रुपये देतो, देता का? यानं विचार केलाय का क्षणात दापट, नक्कीच या दगडाची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. गडा व्यवहार कळत होता ना त्याला. त्यानं सांगितलं जमणार नाही, मला द्यायचा नाही. ओ म्हशीवाले, 10,000 देतो, देता का? आता तो विश्वासच पटला, या दगडाची किंमत याच्याही पेक्षा जास्त असली पाहिजे. नकार दिला त्यानं. जमणार नाही म्हणे. जोहारनं याच्या आकलीची कीव केली, निघून गेला जोहार. आता मात्र म्हशीवाल्यानं म्हशीच्या गळ्यातला दगड सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीरामपूरचा बाजार. सकाळी सकाळीच तो दगड घेऊन तो बाजाराला निघाला. एका टमटम मध्ये बसला, एका रिक्षेत बसला. टमटम कळते ना तुम्हाला? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? नाही ना? एका टमटम मध्ये बसला आणि तो दगड घेऊन श्रीरामपूरला निघाला. त्या टमटम मध्ये, त्या रिक्षेमध्ये एक आजी भाजी विकण्याकरता निघाली होती. त्यानं विचार केला, आजीला दाखवून पाहू या दगडाचे किती रुपये येतील. ओ आजीबाई, माझ्याकडे हा सुंदर दगड आहे, याचे मला किती रुपये येतील? आजी म्हणते, बेट्या 2 मेथीच्या जुड्या. यानं विचार केलाय, आजी या दगडाला मेथीच्याच भावानं पाहणार म्हणे, इथे याची किंमत होणार नाही. मग त्यानं दगड उचलला, श्रीरामपूरमध्ये गेल्या बरोबर एका किराणा दुकानात शिरला. किराणा दुकानदाराच्या समोर गेला. किराणा दुकानदाराच्या काउंटरला दगड ठेवला. ओ किराणा दुकानदार, याचे किती रुपये येतील? किराणा दुकानदारानं दगडाकडे पाहिलं आणि सांगितलं, लेका या दगडाचे 2 मुरमुरेचे पोते. आता याला वाटलं याची किंमत इथं व्हायची नाही. मग त्यानं दगड उचलला, सोनाराच्या गल्लीला गेला, जोहाराच्या गल्लीला गेला, रत्न पारख्याच्या गल्लीला गेला आणि एका सोनाराच्या दुकानात शिरला. गड्या सोनाराच्या दुकानात शिरला आणि त्यानं दगड, त्या लाल तलमसरात गुंडाळलेला दगड सोडला आणि काउंटरला ठेवला. जसा दगड काउंटरला ठेवला तसे 7-8 सोनार लोक गोळा झाले. त्यांनी तो दगड हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि सांगितलं, बेट्या अरे हा दगड नाही, हा हिरा आहे आणि याच्या आजच्या भावानुसार तुला 10 लाख रुपये दिल्या जातील. किती किती म्हणा ना, 10 लाख कुठं तुम्हाला घरातून द्यायचे? मागच्या झोपल्या का काय? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? 10 लाख रुपये दिल्या जातील. तरी पठ्ठ्यानं दगड विकला, पुन्हा दगड घरी आणला. खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, आतल्या कपाटात डबी, पुन्हा डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत पुन्हा छोटा डबा, डबात डबा, डब्यात डबा, डब्यात डबा, पुन्हा आतल्या डब्यात लाल तलमोसरात दगड गुंडाळला आणि ठेवून दिला. जेव्हा मिळाला तेव्हाही त्याची किंमत तेवढीच होती माय बाप, पण त्याला कळाली नाही म्हणून त्यानं म्हशीच्या गळ्यात बांधला आणि जेव्हा कळाली तेव्हा डबीत डबी ठेवला. तसं या श्रीमद भागवत ग्रंथाचं महिमान जर तुम्हाला कळालं, तुम्ही याच्यातला प्रत्येक शब्द डबीत डबी घालून आपल्या अंतःकरणामध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण जर याचा महिमानच तुम्हाला कळालं नाही, याचा परिचयच तुम्हाला मिळाला नाही, तर तुम्ही म्हशीच्या गळ्यात बांधल्याशिवाय राहणार. म्हणून सर्वांना प्रेमानं याचं
परिचय करून घ्यायचा मायबाप. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर. हो करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर. आभास संसार काय करे, आभास संसार काय करे, म्हणू हरिचे दास लेवुती का, म्हणू हरिचे दास लेवुती भूषणे, म्हणू हरिचे दास लेवुती भूषणे, म्हणू हरिचे दास लेवुती भूषणे, भूषणे. म्हणून याची कथा तुम्हाला मला पाहायची ना, याचं भजन करायचं, याचं चिंतन करायचं, याचं मनन करायचं, निधिध्यासन करायचं. श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा सांगत असताना पद्म पुराणाच्या अंतर्गत आलेला महिमा, 3 प्रकारचा महिमा श्रीमद भागवत ग्रंथ तुम्हाला मला सांगते. पहिला महिमा सांगितला ब्रह्मदेवाला आश्चर्यचकित, ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला या भागवत ग्रंथाचा महिमा ऐकून. पहिला महिमा आहे. दुसरा महिमा भक्ती ज्ञान वैराग्याचा उद्धार, हा भागवत ग्रंथाचा महिमा आहे. आणि तिसरा महिमा धुंदुककारीचा उद्धार झाला, तेही प्रेत योनीत असून सुद्धा, हा तिसरा महिमा भागवत ग्रंथाचा आहे मायबा. 3 प्रकाराचा महिमा भागवतामध्ये वर्णन करून सांगितला. तो आता तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमानं श्रवण करणार आहोत. त्यामध्ये श्री व्यासदेवानी वंदना केली, नमस्कार केला आणि भगवंताला नमस्कार करत असताना ते म्हणतात की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. देवाचा परिचय देतात व्यासजी. परिचय देत असताना आपला देव भगवान परमात्मा कसा आहे त्याच्या 4 अंगाचा परिचय व्यासदेवजी या ग्रंथामध्ये महिमान सांगत असताना देत आहेत. पहिला परिचय देतात स्वरूपाचा, दुसरा परिचय देतात कार्याचा, तिसरा परिचय देतात नामरूपाचा स्वभावाचा आणि चौथा परिचय देतात नामरूपाचा. 4 प्रकारचा परिचय श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितला. हो, देवाचं स्वरूप सांगितलं. माझा भगवान परमात्मा कसा आहे. एखाद्यानं तुम्हाला विचारलंच, तुम्ही ज्याची कथा श्रवण करता तो तुमचा देव कसा आहे आम्हाला सांगा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे आम्ही ज्याची कथा करतो. पण हे जे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला माहीतच नसेल आम्ही ज्याची कथा श्रवण करतो तो देव कसा आहे तर आपल्याला सांगता येणार नाही. पण विचारलंच एखाद्यानं तुमचा देव कसा, तुम्ही ज्याची भक्ती करता तो कसा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. व्यासदेवजी वर्णन करतात की सच्चिदानंद रूपाय, मी ज्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा सत चित आणि आनंद रूप आहे, सत्य आहे.
तीनही कालामध्ये त्रिकाला बाधित सत्य असणारा माझा भगवान परमात्मा आहे. साधू संत त्याचं वर्णन करतात. सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू ए हो, सत्य तू विठ्ठला टाळी वाजवा सर्वांनी, टाळी प्रेमानं. सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला धाविला जगदाकार कागा धाविला जगदाकार हो कागा हदवीला जगदाकार कागा हदवीला जगदाकार कागा धाविला जगदाकार कागा धाविला जगदाकार कागा हदवीला जगदाकार कागा हदवीला जगदाकार सत्य तू सत्य तू विठ्ठला 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 विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला कागा हा दाबिला जगदाकार असा माझा भगवान परमात्मा सत्य आहे. तीनही काळामध्ये ज्याला बाद नाही, तीनही काळामध्ये जो सत्य आहे, जो भूत वर्तमान आणि भविष्य काळामध्ये सत्य आहे असा असणारा माझा भगवान परमात्मा आहे. तो चित स्वरूप आहे. चित म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. जगतामध्ये जो शीतल पडलेला प्रकाश ना माय बाप तो फक्त माझ्या भगवान परमात्म्याचा आहे घड्या. असा चित असणारा प्रकाश स्वरूप माझा भगवान परमात्मा आहे. तू मामुली फुनी मयाळ तू माऊली फुनी मयाळ तू माऊली हुनी मायाळ तू माऊली हुनी मायाळ तू माऊली फुनी मयाळ तू माऊली फुनी मयाळ माऊली हुनी मायाळ तू माऊली हुनी मायाळ चंद्रभूनी शेतळ पाण्याभूनी पातळ चंद्रभूनी शेतळ पाण्याभूनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊली भुनी मयाळ तू माऊली भुनी मयाळ तू माऊली भुनी मयाळ चंद्रहुनी शीतळ पाण्याभूनी पातळ चंद्रहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मायाळ तू माऊली हुनी मायाळ तू माऊली हुनी
माऊली हुनी मयाळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तो माऊली हुनी मयाळ तो माऊली हुनी मयाळ साय माझा भगवान परमात्मा प्रकाश स्वरूपे चंद्रापेक्षा शीतले असा माझा भगवान परमात्मा चीत स्वरूप आहे. साधू संत म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा कानडा वो विठ्ठलो कर्नाटक. माझा भगवान परमात्मा कसा आहे? चित स्वरूप असणारा प्रकाश स्वरूप असणारा सच्चितानंद रूपाय सत्य चित म्हणजे प्रकाश स्वरूप आहे आणि माझा भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. तुम्ही कलियुगात जगणारी आपण सर्व माणसं काय म्हणतो? आज आम्ही कथा श्रवण केली फार आनंद मिळाला. एखाद्यानं बंगला बांधला ना तो म्हणतो फार आनंदी आनंद आहे. ओ बंगला बांधला म्हणजे आनंद मिळत नाही माय बाप. बंगला बांधला म्हणजे तुम्हाला फक्त सुख मिळेल आनंद नाही. गाडी घेतली तर फक्त सुख मिळेल आनंद मिळणार नाही. आनंद जर मिळवायचा असेल तर या मंडपामध्ये यावं लागेल, प्रेमानं त्याची कथा श्रवण करावी लागेल आणि मग जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आनंद स्वरूप असणारा माझा भगवान परमात्मा आहे. आनंदद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याची तेही समचरण साजिरे वेटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप असा माझा भगवान परमात्मा आहे. सगळीकडे त्याचाच प्रकाश आहे आणि सगळ्याला आनंद देणारा तो जगाचा मालक आहे. त्याच्या इतका सुखरूप या जगतात दुसरा कोणी नाही माय बाप. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो माझ्या पांडुरंगा सारखा दुसरा जगात सुखरूप कोणी नाही गड्या. म्हणून सचितानंद रूपा या भगवंताच्या स्वरूपाचा परिचय त्या ठिकाणी व्यासजी महाराज देतात. तो काय काम करतो विचारलं तर सांगितलं विश्वोत्पत्त्या दिहेतवे. या विश्वाचं पालन करतो, विश्वाचं पोषण करतो, विश्वाची निर्मिती करतो आणि त्या ठिकाणी निर्माण केलेल्या विश्वाचं पालन पोषण हा भगवान परमात्मा करतो. विश्वोत्पत्त्या ध्येतवे. पुढे सांगितलं त्याचा स्वभाव कसा आहे म्हणे तापत्रय विनाशाय. त्याचा स्वभाव कसा आहे? तीन तापाचा जो नाश करतो ना तो भगवान परमात्मा आहे. आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप, या तीनही तापाचा जो नाश करतो ना तो स्वयं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ताप दर्शने विश्रांती सांग म्हणतायत साधू संत. असा असणारा भगवान परमात्मा. मग विचारलं तुमच्या त्या भगवान परमात्म्याचं नाव काय? नाव विचारल्यावर व्यासजी महाराज म्हणतात श्री कृष्णाय वयम नमः. इथे श्री अगोदर म्हटलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला श्रीमद भागवत का म्हणतात तसंच इथे श्री कृष्णाय वयम नमः. व्यासजी म्हणतात की राधा राणी सहित मी कृष्ण भगवान परमात्म्याची वंदना करतो. राधा राणी सहित भगवंताची वंदना व्यासजी महाराज करतात. पुढे विचारलं त्यानंतर व्यासजींनी भगवान शुकदेवांची वंदना केली. यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्य
द्वैपायनो विरह कातर्य आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. व्यासजी शुकाचार्याचं वर्णन करताय आणि मग मुख्य महात्म्यामध्ये आपण प्रवेश करतो. मायबाप व्यासजी महाराज त्या ठिकाणी शुकदेवांचं वर्ण वंदना केल्यानंतर पुढे सांगतात, कलीच्या तापापासून 88,000 ऋषी तापले गेले, त्रास होऊ लागला त्यांना. आणि त्रास होत असताना त्यांनी ठरवलं आता ब्रह्मदेवाकडे जायचं. सर्व त्या ठिकाणी 88,000 ऋषी ब्राह्मण एकत्र आले आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, आम्हाला या कलियुगाची भीती वाटते, कलीची भीती वाटते आम्हाला. या कलियुगापासून वाचण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे. त्यावेळेला ब्रह्मदेवानं त्या 88,000 ऋषींना एक चक्र दिलं, ज्या चक्राचं नाव आहे मनस चक्र. ते चक्र 88,000 ऋषींच्या त्या ठिकाणी हातात देण्यात आलं. सांगितलं, हे चक्र मी त्या ठिकाणी भिरकावेल, जिथे जाऊन हे चक्र थांबेल तिथे तुम्ही थांबा आणि सत्संग करा. सत्संग करण्याकरता सांगितला. जे चक्र दिलं ना, ते चक्र ज्यावेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं सोडलं आणि ते चक्र जिथे जाऊन थांबलं, असं म्हणतात की त्या चक्राला अशा त्या ठिकाणी आर्या होत्या, आर्या. त्या आरीला निमिष असं म्हणतात. आणि ज्यावेळेला ते चक्र गेलं आणि एका अरण्यात जाऊन थांबलं, त्याची निमी तिथे टेकली, म्हणून त्याला त्या ठिकाणी नैमिष आरण्य म्हणू लागले. निमी टेकली ना, मग नैमिष आरण्य नाव पडलं त्या अरण्याला. आणि अजून भागवतकार सांगतात तुम्हाला, मला डोळ्याची पापणी खाली वर होईपर्यंत जेवढा वेळ लागतो ना, त्या वेळेला निमिष असं म्हणतात. आणि तेवढ्याच वेळेमध्ये ते चक्र गेलं आणि ज्या अरण्यात जाऊन थांबलं, त्या अरण्याला नैमिष आरण्य असं म्हटलं जातं. आणि त्या अरण्याचं वर्णन सांगितलं, नैमिषे सुतमाशीन अभिवाद्य महामतीम कथामृत रसस्वाद कुशलो शोनको प्रवीत. नैमिषे सूतमासीन, नैमिष नावाचं अरण्य जिथे सूतजी महाराज थांबलेले आहेत, ब्रह्मदेवानं हे चक्र दिलं, त्याचं नाव मनस चक्र. आणि ते चक्र जिथे जाऊन थांबलं, त्या अरण्याला नैमिष अरण्य म्हणू लागले. आणि आता एवढ्या वेगानं निघालेलं ते चक्र नैमिष अरण्यात जाऊन थांबलं. सगळे ऋषी मुनी तेथे जाऊन थांबतायत. आणि तेथे गेल्यानंतर सूतजी महाराजांना त्या ठिकाणी बोलवल्या जातं. आणि मग यज्ञामधून मिळालेल्या वेळेमध्ये दिवसभर यज्ञ करतायत. आणि आता यज्ञ झाल्यानंतर काही वेळ शिल्लक राहिला, मग या वेळेत काय करावं, म्हणून सूतजी महाराजांना व्यासपीठावरती बसवलं जातं. आणि 88,000 ऋषी त्या ठिकाणी आपल्या मनातला प्रत्येक एक एक प्रश्न त्या ठिकाणी त्या सूतजी महाराजांना विचारतायत. तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमचा इतिहास श्रेष्ठ आहे, पुराणाचे तुम्ही जाणते आहात, आमच्या मनात काही प्रश्न आहेत. ब्रह्मदेवानं आम्हाला सांगितलं तुम्ही सत्संग करा, आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. कलीच्या तापापासून, कलियुग सुरू झाल्यापासून होणाऱ्या त्रासापासून आम्हाला वाचायचंय. वाचण्याकरता मी काय साधना केली पाहिजे. त्यावेळेला उत्तर मिळालं, तुम्ही श्रेष्ठ आहात, आम्हाला सांगा काय केलं पाहिजे. सुतजी महाराज सांगतात, मम कर्ण रसायनम, नाही का, कानाला मधुर असणारी भगवंताची कथा तुम्ही आम्हाला सांगा. महाराज, तुम्ही ज्ञाते आहात, आमच्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार तुम्ही दूर करा.
आणि आम्हाला त्या ठिकाणी भगवंताची कथा सांगा. साधू संताकडे सगळेच लोक जातात मायबाप, पण सगळेच जण त्या ठिकाणी हिताचा मार्ग साधू संतांना विचारत नाही. तुम्ही आम्ही जर साधू संताजवळ गेलो ना, तिथं गेले का मग आपले वेगळेच प्रश्न असतात. आमचं घर कधी होईल, आमची बंगला कधी होईल, आमची गाडी कधी होईल, आमच्या लेकाचं लग्न कधी होईल, झालंच लग्न तर त्याला लेकरं बाळ कधी होते. तुम्ही आम्ही साधू संताकडे गेलो ना तर प्रपंचातल्या गोष्टी मागतो. पण ज्या वेळेला हे सगळे 88,000 ऋषी सूतजी महाराजांसमोर जातात आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी मोलाचा अंधकार जीवनातला दूर करण्याकरता चांगला सल्ला, चांगला मार्ग सूतजी महाराजांना विचारतात, त्यांना आनंद होतो मायबाप. कारण साधू संतांजवळ गेल्यानंतर माणसानं प्रपंचाविषयी कधी बोलूच नाही गड्या. कधी जरी आपण सरला बेटात गेलात ना, तिथं गेल्यानंतर प्रपंचातलं कधी मागू नका. परमार्थातलं ज्ञान माझ्या नारायणगिरी बाबाकडे मागा, ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थातलं मागा गड्या. कारण प्रपंचाविषयी नका बोलू मजपाशी, बोलण्याची नाही आता देवाविन काही. देवाशिवाय साधू संत दुसरं काही बोलतो. आणि मग सुतजी महाराज सांगू लागले, काल व्याल मुखग्रास त्रासय निर्णाय शयेतवे श्रीमत भागवतम शास्त्र कलोकीरो न भाषितम. काल म्हणजे काळ, व्याल म्हणजे सर्प आणि मुख म्हणजे सर्पाचं मुख. ग्रास म्हणजे सर, त्या ठिकाणी सर्पाचा घास. ऐकताय ना? काल व्याल मुख ग्रास. काल म्हणजे काय? काळ. काळ तो काळ तुमची माझी वाट पाहतोय. सर्पाच्या मुखातला घास असल्यासारखे तुम्ही आम्ही त्या सर्पाच्या मुखात म्हणजे काळाच्या मुखात बसलेलो. कधी तो तोंड मिटवेल आणि कधी आपली वेळ संपेल काही सांगता येत. जन्माला आला का कधी याची वेळ संपेल काही सांगता येत. काही सांगता येत नाही मायबाप, कधी संपेल आणि कधी जावं लागेल. कारण तुम्हाला मला जगवणारा, बोलवणारा आणि तुमच्या माझ्याकडून सगळं काही करून घेणारा जगाचा मालक आहे तो कृष्ण भगवान परमात्मा आहे. ऐकताय ना कथा प्रेमानं? अहो त्या ठिकाणी पिकवणं तुमच्या हातात आहे, खाणं तुमच्या हातात आहे, पण खाल्लेलं पचू द्यायचं का नाही द्यायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. हा देवच तुम्हाला मला त्या काळाच्या तावडीतून, काळाच्या सपाटातून वाचू शकतो. कारण एकदा का काळानं बोलवलं मग तुम्ही आम्ही घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे. सांगितलं या काळाच्या तावडीतून वाचण्याकरता मी तुम्हाला पोपटानं सांगितलेलं शास्त्र सांगतो. ऐकताय ना कथा? कलोकीरण भाषितम सांगतात सुतजी. मी तुम्हाला पोपटानं सांगितलेलं शास्त्र सांगतो.
आता विचारलं का पोपट कुठं शास्त्र सांगतो का? त्यावेळेला सुतजी महाराज म्हणतात, पोपट या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही पोपट नाही घ्यायचा मायबाप, तर पोपट या शब्दाचा अर्थ शुक होतो. आणि म्हणून या शुकाचार्य महाराजांनी सांगितलेलं शास्त्र मी तुम्हाला सांगतो असं सुतजी महाराज म्हणतायत. आणि मग शुकदेवांनी या कलियुगामध्ये काळाच्या तावडीतून सापडण्याकरता, या जीवाला या त्रासातून मुक्त करण्याकरता होण्याकरता श्रीमद भागवत शास्त्र मी तुमच्या समोर सांगतो. त्यावेळेला 88,000 ऋषींनी प्रश्न केला, महाराज आता जवळजवळ 2 तास झाले, तुम्ही फक्त श्रीमद भागवत ग्रंथाचं महिमानच सांगताय आम्हाला की हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, कुणालाही याचं महिमान ऐकायला मिळत नाही, गायला मिळत नाही, ही कथा कुणालाही ऐकायला मिळत नाही, कुणालाही या मंडपात यायला जागा मिळत नाही. ज्याचं भाग्य उदयाला येतं तोच या मंडपात येतो. तुम्ही हे शास्त्र आम्हाला सांगता, कोणाचं भाग्य असं उदयाला आलं त्याचं वर्णन करून थोडंफार सांगा आम्हाला. त्यावेळेला सुतजी महाराज सांगू लागले, एकदा काय झालं, एक दिवस परीक्षितीला सुखदेव स्वामी कथा सांगण्याकरता आलेले असताना परीक्षित राजाला त्या ठिकाणी सांगत होते कथा. स्वर्गातल्या देवाधिकांना, इंद्रदेवांना, देव ऋषींना सगळ्यांना कळाले की राजा परीक्षित त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं श्रवण करणार आहे. आणि म्हणून ती सर्वजण त्यांच्याकडे असलेला अमृताचा कलश घेऊन खाली आले आणि राजा परीक्षिती समोर जाऊन उभे राहिले. सांगितलं, राजा हा अमृताचा कलश आम्ही तुला देतो, हा घे आणि तू अमर हो, आणि जी कथा तू श्रवण करणार आहे ती कथा आम्हाला श्रवण करू दे. त्यावेळेला शुकदेव स्वामींनी विचारलं, राजा बघ तुला काय पाहिजे, तुला ही अमर कथा पाहिजे की तुला अमरत्व पाहिजे, तू ठरव तुला काय पाहिजे. त्यावेळेला सर्व देवदेवता म्हणतात, महाराज तुम्ही हे अमृत घ्या आणि ते कथा अमृत आम्हाला द्या. राजा म्हणाला, अमृत प्यायल्यानं मी अमर होईल, पण मला अभयत्व प्राप्त होणार नाही. मला अभयत्व पाहिजे, मला दिव्य जीवी नाही व्हायचं. मला दिव्य जीवी होण्याकरता ही कथाच श्रवण करावी लागेल, कथामृत श्रवण करावं लागेल. आणि मग त्यावेळेला सांगितलं, क्व सुधा क्व कथा लोके कब काच क्व मनीर महान. तुम्ही जर मला काचेचा तुकडा द्यायला लागले आणि म्हणायला लागले हा हिरा आहे, तुम्ही कसा घ्यायचा तो? काचेचा तुकडा देऊन जर तुम्ही माझ्याकडून अमूल्य किमतीचा हिरा घेत असाल, रत्न मागत असाल, तर मी तो देणार नाही. माझा रत्न माझ्याकडेच मला पाहिजे, हे कथामृत मला पाहिजे. तुमचं ते अमृत माझ्या कथामृताची बरोबरी करू शकणार नाही. आणि मग त्याच्यानंतर राजाने ही कथा 7 दिवस ऐकली आणि 7 दिवसामध्ये राजाचा उद्धार झाला. नाथ महाराज स्वतः सांगतात, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती, परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती
श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया श्रवणे परीक्षिती तरला भूपती. महाभागवत श्रवण करुणी सर्वांगाचे कान केले तेने असा परीक्षित राजा 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. ही दुर्लभ कथा आणि हे सगळं देवदिकांनी ऐकलं. अमृताचा कलश हातात घेतला आणि स्वर्गात निघून गेले. तिकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की राजानं कथा श्रवण केली 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. आणि मग परीक्षा घ्यायची म्हणून ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी तुला करायची ठरवली. भागवत ग्रंथाची आणि बाकीच्या पुराणांची सगळे त्या ठिकाणी वेदांत पुराण सगळे एका पारड्यात टाकले आणि श्रीमद भागवत ग्रंथ एका पारड्यात टाकला. मायबाप, आश्चर्याची गोष्ट घडली का श्रीमद भागवत ग्रंथाचं पारड जड झालं. जड बोला श्रीमद भागवत महापुराण की जय. सगळी साधनं हलकी भरली आणि भागवत ग्रंथाचं पारड जड पडलं. आणि आता ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं की या भागवताचं पारड जड पडलं. हे पहिलं महिमान या ठिकाणी व्यासजी तुम्हाला मला सांगतायत. पहिलं महिमान काय तर ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. हे पहिलं महिमान भागवत ग्रंथाचं नाही का. श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा सांगत असताना ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. पहिला महिमा सांगितला. दुसरा महिमा सांगत असताना सुतजी महाराज म्हणतात भागवताचा महिमा नारदजीने सुद्धा वाढवला. नारदजी सुद्धा भागवताचा महिमा वाढवतायत. श्रीमद भागवताचा विधी कसा करावा, भागवतात नियम कोणते कोणते पाळावेत, सगळं सनकादिक संतांनी नारदजींना त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. अशी कथा सांगतात. त्यावेळेला 88,000 ऋषींनी विचारलं का बरं. नारदजींना जर अगोदरच भागवत माहित होतं, नारदजीनेच त्या ठिकाणी व्यासदेवांना दिलं, मग नारदजींना काय गरज पडली की सनकादिकांकडून ते भागवत ऐकावं. उद्विग्न झाले होते नारदजी, थोडे सुकले होते. नारदजींच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली होती आणि म्हणून ती चिंता घालवण्याकरता सनकादिकांनी नारदजींना सुंदर असं भागवत सांगितलं. नारदजी त्रैलोक्यामध्ये फिरत असताना नारदजीने सनकादिकांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर शौनकादी ऋषी प्रश्न विचारतात, सुतजी हे लोक विग्रह मुक्तस्य नारदा अस्थिर सच्च. काय झालं, नारदजीला काय गरज पडली की विचारावं लागलं त्यांना, सनकादिक ऋषींना, आणि भागवत त्यांच्याकडून ऐकावं लागलं. काय गरज पडली. त्यावेळेला त्यांना कोणता विग्रह झाला, कशाचा संग झाला आणि म्हणून नारदजींना सनकादिकांकडून भागवत ऐकावं लागलं. त्यावेळेला सुतजी महाराज सांगतात सदैव भक्ताच्या ठिकाणी स्थिर असणारे नारदजी, सनकादिकांची त्यांची भेट कुठे झाली ते नारदजी सांगतात. हे एकदाये विशला, त्या ठिकाणी विशलायाम म्हणजे एकदा बद्री विशाल क्षेत्रामध्ये सनकादिक संत जाऊन बसले होते. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून ज्यांना ओळखल्या जातं असे सनकादिक संत, सनत, सनंदन, सनातन आणि सुजात असे 4 पुत्र ब्रह्मदेवाचे मानस पुत्र. हे त्या ठिकाणी सत्संग करावा म्हणून बद्री विशाल क्षेत्रामध्ये निघून गेले. एकानं वरती बसावं उच्च सिंहासनावरती, कथा सांगावी, तिघांनी खाली बसावं, सुंदर अशी कथा ऐकावी. पुन्हा दुसऱ्यानं त्या सिंहासनावरती बसावं, बाकीच्या तिघांनं खाली बसावं, कथा ऐकावी. अशी त्यांचं बद्री विशाल क्षेत्रामध्ये सत्संग सुरू होता. आणि सत्संग करता करता सनकादिक मुनी तेथे बसलेले आहेत. इतक्यामध्ये नारदजी त्या ठिकाणी येतात. उद्विग्न झालेले
सनकाधिक संतापासून निघालेत, भजन करतात नारदजी. नारदजी आले म्हणजे गप येत नाहीत, त्यांचं भजन सुरूच असतं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन 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 नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. नारदजी भजन करतात, नारायण नारायण नाही का? आणि भजन करत करत बद्री विशाल क्षेत्राहून जात आहेत. पण ज्यावेळेला सनत कुमारांनी या नारदजींना पाहिलं, भजन करतायत पण चेहऱ्यावर खूप चिंता दिसतीये. आणि चिंता दिसत असताना सनकादिकांनी दुरूनच पाहिलं, नारदजी जातायत, घाई घाईनं जातायत, चेहऱ्यावरती फार चिंता दिसते. चिंता दिसली आणि सनत कुमारांनी नारदजींना थांबवलंच. विचारलं, घाई घाईने कुठे चाललात? एवढी काय घाई आहे म्हणे तुम्हाला? आणि जात आहात, जरा थांबा तरी, तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये. संत आणि चिंता या दोन गोष्टी कधी एकत्र दिसत नाहीत, पण तुमच्या चेहऱ्यावरती मला फार चिंता दिसते. विचारलं सनत कुमारांनी. चिंतेचं कारण काय? नारदजीला विचारू लागले सनत कुमार. कारण साधू संतांना कधी चिंता नसते मायबाप, आणि असली तरी कलियुगाच्या उद्धाराची चिंता त्यांच्या डोक्यात. त्यांना चिंता माझ्या बंट्याचं कसं होईल आणि माझ्या पप्याचं कसं होईल ही नाही, कलियुगाच्या कल्याणाची चिंता मायबाप त्यांना. बुडत हे जन नदी कवी डोळा, बुडत हे जन नदी कवी डोळा, उडते हे जल नदी कवी डोळा, उडते हे येतो कळवळा मनोनिया, येतो 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 कळवळ मनोनिया, मनोनिया मनोनिया, बुडत हे जन डोळा, बुडत हे जन कवे डोळा, बुडत हे नदी कवी डोळा, उडते हे जल नदी कवी डोळा,
साधू संत जगामध्ये जगाच्या कल्याणाकरता इकडे काहीतरी अघटित घडणार असेल तर साधू संत त्याच्यातून मार्ग दाखवतात. मायबाप पाहवत नाही त्यांना. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जगाच्या कळवळ्या करता साधू संत अवतारित होतात. साधू संतांना उठल्यानंतर फक्त चिंता जगाच्या कल्याणाची. आणि तुम्हाला मला नित्य उठून या, खावयाची चिंता. आज काय खावं, उद्या काय खावं. जन्माला आला का नुसतं काय, आता काय खायचं, उद्या काय खायचं, नाही का, हीच चिंता तुम्हाला मला. पण साधू संतांचं तसं नाही मायबाप. साधू संतांना त्या ठिकाणी जगाची चिंता आहे. आणि या जगतामध्ये तुम्हाला मला पाळणारा, तुमचं माझं पालन पोषण करणारा, चिंता करणारा जगाचा मालक आहे. सगळी चिंता त्याच्यावर सोडा. तो तुमची माझी चिंता करण्याकरताच बसलेला आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी अंतःकरणातला भाव त्याच्या चरणावर पहा. तो तुमची चिंता केल्याशिवाय राहत नाही गड्या. मृत्यू लोकामध्ये सगळ्या जीवाचा तो सांभाळ करतो. सगळ्या जीवाचा भगवान परमात्मा सगळ्या जीवाचा सांभाळ करतो मायबाप. सकळ जनांचा जीवाचा करी तो सांभाळ, तुझ मोकलिले ऐसे नाही असा माझा भगवान परमात्मा. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तया मुखी चारा कोण घाली. पटत नसेल तर ऐका एकदा काय झालं. गडाचं काम चालू होतं आणि छत्रपती शिवरायांना थोडा अभिमान झाला मायबाप. किल्ला बांधायचं काम चालू होतं आणि त्या अभिमानामुळे त्यांना असं वाटू लागलं की ही जी सगळी लोक काम करतायत त्यांचं पालन पोषण करणारा त्यांचा स्वामी, त्यांचा महाराज मी आहे आणि यांचं सगळं काही करणारा मीच आहे. असा थोडासा अभिमान शिवरायांच्या जीवनामध्ये तयार झाला. आणि स्वामी समर्थ महाराजांना कळालं, रामदास स्वामींना कळालं. आणि रामदास स्वामी त्या ठिकाणी किल्ल्यावरती आले, शिवरायांच्या जवळ आले आणि दगड घडवायचं काम चालू होतं. ते पाषाणाचं काम करणारी लोक दगड घडवत होती. आता शिवरायांच्या अंतःकरणात अभिमान आहे हे रामदास स्वामीला कळालं होतं. आणि मग रामदास स्वामींनी शिवरायांना बरोबर घेतलं, किल्ल्यावरती गेले आणि गेल्याबरोबर तो पाषाणाचं काम करणारा, दगडाचं काम करणारा जो तो कारागीर होता ना, त्याला सांगितलं फोड रे हा दगड. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी सांगितलं फोड दगड, म्हटल्याबरोबर फोडला. जसा दगड फोडला ना, दगडातून एक बेंडूक उड्या मारत मारतच बाहेर आला. डराव 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 करू लागला, उड्या मारू लागला. शिवरायांनी पाहिलं, म्हणे दगडात बेंडूक आणि तोही जिवंत कसा. त्यावेळेला रामदास स्वामींनी सांगितलं, शिवराय अहो या सगळ्या जगताचं पालन पोषण करणारा जगाचा मालक आहे. ज्यानं चोच दिली तो चारा सुद्धा देणार आहे. ज्यानं जीवनामध्ये पक्षी जन्माला घातले मायबाप, रात्रीच्या वेळेला झाडावर बसलेले पक्षी कधी झोपेत पडत नाही, देवाची कृपा आहे. जगाचा मालक हे सगळं सांभाळतोय. आणि मग हिताचा कळवळा साधू संतांना येऊ लागला. कारण साधू संतांना माणसाची त्या ठिकाणी फिकीर असते मायबाप. साधू संत सतत काळजी करतात. सगळ्या जगाला चिंतेनं खाल्लं, पण या चिंतेला ज्यांनी खाल्लं ना त्यांना संत म्हणतात. चिंतेला साधू संत खाऊन टाकतात. मग महात्मा तुम्हाला कशाची चिंता आहे. नारदजी सनकादिकांनी विचारलं, का चिंता करता. नारदजी सांगू लागले, मला चिंता आहे कशाची. सामान्य जीवाची चिंता अधोगतीला घेऊन जाते आणि संतांची चिंता आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते.
तुम्हाला मला जर चिंता वाटली ना तर ती अधोगतीकडे घेऊन जाते, पण साधू संतांना चिंता वाटली ना तर ती चिंता तुम्हाला मला देवापर्यंत ईश्वरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत नाही. नारदजीला चिंता वाटते आणि मग नारदजी सांगू लागले. ते म्हणतात असं घडलं, मी पृथ्वीचं महिमान ऐकलं, पृथ्वीची गाथा ऐकली आणि पृथ्वीची गाथा ऐकून मी पृथ्वीची भटकंती करण्याकरता काशी क्षेत्रामध्ये गेलो, पुष्कर क्षेत्रामध्ये गेलो पृथ्वीची पाहणी करण्याकरता, गोदावरीच्या काठावर गेलो, गया प्रयागा सगळ्या तीर्थक्षेत्रावरती गेलो, फिरायला गेलो, पण तिथे मला काय दिसलं? काहीच चांगलं वाटलं नाही. जिथे तिथे कलह पाहायला मिळाला, त्या ठिकाणी भांडणं पाहायला मिळाली, स्त्रीचं राज्य मला पाहायला मिळालं. एके ठिकाणी तर मी गेल्यानंतर तिथे लिहिलं होतं मौनी बाबाचा आश्रम. काय लिहिलं होतं? महिला मंडळ बोला ना, माईक घेऊन तिकडे येऊ का? काय लिहिलं होतं? मौनी बाबाचा आश्रम. पण ज्या वेळेला मी त्या आश्रमाच्या दरवाजात गेलो ना तर मोठ्या मोठ्यानं भांडणं चालली होती. मग कसला म्हणे हा मौनी बाबाचा आश्रम? मौनी बाबा म्हणजे जिथं मौन पाळलं जातं, पण तिथे मोठा कलह चालू होता. मी पाहिलं, जिथे तिथे धर्माचा व्यापार पाहिला, पोट भरणारी लोक मला दिसली आणि पोट भरण्याकरता कोणतंही कार्य करायला तयार असणारी लोक मी या पृथ्वीवरती पाहिली. नारदजीची चिंता, सनकादिक कुमार त्या ठिकाणी ऐकतायत. सांगितलं, मी पुढे निघालो, वृंदावनामध्ये आलो. येताना मी त्या ठिकाणी पाहत आलो, सगळीकडे बेमान दुनिया झालेली मला पाहायला मिळाली. जिकडे तिकडे स्त्रीचं राज्य आहे, साधू संतांचा अपमान आहे, वाईट लोकांना इथे मान दिला जातोय, असं या कलियुगामध्ये मी पाहिलं. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया 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 आई रे. साधु संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. बहुमान रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई. जय हो. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे.
कबीरा कबीरा कहते कबीरा सुन बई साधु कहते कबीरा सुन बई साधु जैसी तो करे निर्वाण आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को कोई नहीं माने रे माँ बाप को कोई नहीं माने रे औरत को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया जगामध्ये आई बापाचा अपमान करणारे लोक पाहायला मिळाली. तरुण स्त्रीचं मालकी पाहायला मिळाली. घरोघरी नवरा बायकोची भांडणं कलह पाहायला मिळाला. जिकडे तिकडे स्वतःच्या स्वार्थापायी लोक त्या ठिकाणी मुलीला विकायला निघालेली पाहायला मिळाली. लोभापायी लोक मुली विकू लागली. विचार करू लागलो मला इथं थांबायचं नाही. वाईट वाटलं मला आणि म्हणून मी विचार केला जिथे श्रीकृष्ण भगवंतानं जन्म घेतला तिथे मी जावं. तिथे मला काहीतरी पाहायला मिळेल म्हणून नारदजी वृंदावनामध्ये जात आहेत. वृंदावनामध्ये गेल्यानंतर मला पाहायला मिळालं वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावरती मी फिरू लागलो. जिथे तिथे मला आश्चर्य पाहायला मिळालं. सगळीकडे भक्ती माता तिथे प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान होती. मी फिरू लागलो आणि मला एक विशेष आश्चर्य पाहायला मिळालं. काय झालं मी नदीच्या काठावर फिरत होतो. एकात तरुणी तत्र विषान्य खिन्न मानसा. एक तरुणी बसलेली होती. तरुण होती पण अतिशय खिन्न मनानं बसलेली होती. तिच्या मांडीवर दोन वयोवृद्ध त्या ठिकाणी पुरुष झोपलेले होते. मी पाहिलं ते बेशुद्ध अवस्थेत होते. तिने मला आवाज दिला आणि झोपलेले मी ते दोनही पुरुष पाहिले. अवतीभोवती हजारो सेविका होत्या. हजारो दास्या होत्या. साक्षात मुक्ती देवी सेवा करण्याकरता बसलेली होती आणि मी तिच्या समोर उभं राहिलो. तिनं मला आवाज दिला. थांबवलं म्हणू लागली भो भो साधो क्षणम तिष्ठमचिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा हरम परम सर्वथा हरम परम सर्वथा हरम परम. हे साधो क्षणभर थांबा. तुमच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते. मी असं ऐकलंय तुम्ही थांबा. सनकादिकांना नारदजी सांगतात मी थांबलो आणि थांबल्यानंतर ती तरुणी मला तिचा परिचय देऊ लागली. द्रविडे उत्पन्ने साह रुद्धिम कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुरुजरे जीर्णता गतः. कर्नाटक राज्यामध्ये माझा जन्म झाला. गुजरात प्रांतामध्ये माफ करा गुजरात प्रांतात माझा जन्म झाला. तिथे मी जीर्ण झाले. पण मी ज्यावेळेला वृंदावनामध्ये आले ना महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मला स्थान मिळालं. पण मी ज्यावेळेला वृंदावनात आले वृंदावनेन पुनः प्राप्येन नवीनेन स्वरूपिणी मी पुन्हा तरुण झाले आणि माझी दोनही ज्ञान आणि वैराग्य असलेली ही दोन माझी मुलं म्हातारी झाली. नारदजींना आश्चर्य वाटतं ना. कारण आई तरुण आणि मुलं म्हातारी असं कधी पाहायला भेटतं का? आईचा एक केस पांढरा नाही आणि पोरांचे केस सगळेच पांढरे झालेले आहेत असं कुठं पाहायला भेटलं का आपल्याला? नारदजींना आश्चर्य वाटतं.
आणि आश्चर्य वाटल्यानंतर नारदजी विचारतात, ही कोण? तिनं सांगितलं, ही ज्ञान आणि वैराग्य माझी दोन्ही मुलं आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या या 2 मुलांना उठवावं. ही त्या ठिकाणी म्हातारी झालेली आहेत, वृद्ध झालेली आहेत. पाया पडते भक्ती माता नारदजींच्या, सांगते तुम्ही यांना उठवा. मग नारदजी त्या ठिकाणी तिला वचनच देऊन टाकतात, मी यांना ज्ञान आणि वैराग्य दोघांनाही उठवेन आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्ती देवी तुला आणि ज्ञान वैराग्याला स्थान मिळून देईल. याच्याकरता नारदजी त्या ठिकाणी वेदांताचा पाठ करतात. वेद वेदांत घोषच्च गीता पाठेर मुहुर्मुहु, गीतेचा पाठ करतात. पण त्या ठिकाणी ती 2ही मुलं त्या ठिकाणी थोडे शुद्धीवर येतात आणि पुन्हा बेशुद्ध होतात. आता काही ती उठायलाच तयार नाही. आता भक्ती मातेला शब्द दिला, पण ती 2ही ज्ञान आणि वैराग्य उठायला तयार नाहीत. इतक्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं नारदजीला सांगितलं, तुम्ही सत्संग करा. आणि म्हणून मी नाराज होऊन फिरतोय, माझ्या डोक्यामध्ये चिंता आहे. हा सत्संग म्हणजे नेमकं तरी काय? सत्संग नेमकं कशाला म्हणतात हे शोधण्याकरता मी या ठिकाणी निघालोय. आणि मग तुम्ही मला सांगा, सत्संग म्हणजे नेमकं काय? आणि मग सत्संग म्हणजे नेमकं काय? नारदजीला सनकादिक मुनी सांगतात, तुम्ही प्रेमानं गा, प्रेमानं भगवंताची लीला गा, त्यालाच तर सत्संग म्हणतात. आणि मग सनकादिकांनी शब्द दिला, सत्कर्म म्हणजे नेमकं काय सांगितलं. सनकादिक संत हसले. नारदजी व्याकुळ होऊन बोलतात, सनत कुमारांनो, तुम्ही माझ्यावर कृपा करा. मला त्या ठिकाणी समाधानी करण्याकरता तुम्ही मला साधन सांगा. त्यावेळेला सनत कुमार देवर्षी नारदजींना साधन सांगतात. चिंता करू नका देवर्षी, भक्ती ज्ञान वैराग्याला सुखी करण्याचा उपाय आधीच तयार झालाय, लवकरात लवकर सांगा. सत्कर्म म्हणजे नेमकं काय, त्यांना सुखी कसं करायचं? त्यावेळेला सांगितलं, सत्कर्म सूचको नून ज्ञान यज्ञ स्मृतो बुधे श्रीमत भागवतालाप सुतू गीत शुकादिभी. शुक देवानं सांगितलेलं श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ स्मृतो बुधे म्हणजे ज्ञान यज्ञ करा. तो ज्ञान यज्ञ काय असेल तर श्रीमद भागवतालाप. तुम्ही काय करा तर श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा. त्याने ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानानं सर्वाचा उद्धार होईल. आणि मग आता श्रीमद भागवत कथा करायचं ठरवलं. सर्व ऋषी मुनींना आमंत्रण देण्यात आलं. बद्री विशाल क्षेत्राचा आणि वृंदावनातील भक्ती ज्ञान वैराग्याला बोलवण्याकरता मधला केंद्र बिंदू ठरवण्यात आला. आणि हरिद्वार क्षेत्रामध्ये आता ही कथा करण्याचं आयोजन केलं. सगळ्या साधू संतांना, सगळ्या देव देवतांना, सगळ्या ऋषी मुनींना आमंत्रण देण्यात आलं. आणि आता कथेचं आयोजन भव्य असा मंडप घातलेला आहे. सुंदर कथेचं नियोजन आहे. इंद्रादी देव त्या कथेमध्ये बसलेले. इंद्रानं जणू त्या ठिकाणी पखवाजाचं वादन करावं, मृदंगाचं वादन करावं. अर्जुनानं गोड गीताचं गायन करावं. आणि सुंदर असा कथेचा मंडप घातला गेलेला आहे. आता कथा सुरू होणार आहे. त्या ठिकाणी सनकादिक ऋषींना उंच आसनावरती बसवलेले. त्या कथेचा मुख्य श्रोता नारदजी आहेत. नारदजी समोर बसलेले आहेत. कथा सुरू झालेली आहे. कुठे कथेचं महिमान होत नाही. तूच भक्ती माता त्या मंडपामध्ये प्रवेश करते. मायबाप भगवंताच्या गुणाचं लीलाचं महिमान गात नाहीत. कुठे वंदना होत नाही. तोच भक्ती माता मंडपामध्ये विराजमान होते. आणि मग भक्ती मातेला त्या ठिकाणी बोलवलं जातं.
आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए। कथा करो पति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए, आइए महारानी विराजिए। पधारिए पवन कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। जय जय श्री राधे, जय 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 श्री राधे, जय जय नाही का? भक्ती माता त्या मंडपामध्ये येते. फक्त भागवत कथाच्या आयोजनानं आणि निमंत्रणानं ज्ञान वैराग्याला त्या ठिकाणी मूर्छित झालेले ज्ञान वैराग्य जागे झाले मायबाप, आणि जागे झालेले ज्ञान वैराग्य त्या मंडपामध्ये येत आहेत. भक्ती माताही येते आणि विचारते मी कुठं बसू, मला जागा द्या. त्यावेळेला त्या भक्ती मातेला प्रत्येकाच्या या मंडपात बसलेल्या प्रत्येकाच्या हृदय पटलामध्ये बसण्याची जागा त्या ठिकाणी दिली जाते मायबाप. म्हणून मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये भक्ती भाव असला पाहिजे, तरच या भक्तीचा, या भागवत कथेचा लाभ त्याला मिळतो. गड्या अंतःकरणात भक्ती विराजमान असली पाहिजे, प्रेमानं नाचलो पाहिजे, गायलो पाहिजे. आणि मग या भक्ती ज्ञान वैराग्याचा उद्धार झाला. ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी जागे झाले. विचारलं आता भक्ती ज्ञान वैराग्याचा उद्धार झाला इथपर्यंत मान्य आहे, पण का हो जिवंत माणसाला ही कृष्ण कथा मुक्ती देते मान्य, पण एखाद्या भूत प्रेत योनीतल्या माणसाला ही कथा मुक्ती देते का? तर पुढचा महिमा सांगितला सूतजी महाराजांनी शौनकादिजी ऋषींना. सांगितलं ऋषी, एखाद्या वाईट कर्म करणाऱ्या 5 त्या ठिकाणी कर्म सांगितले मायबाप, जे पाप कर्म आहेत, वाईट कर्म, पाप, ब्राह्मण हत्या, गुरुश्रीग्रमण, सुवर्ण चोरी, विश्वासघात, ही 5 महापातक सांगितली. ही 5 महापातक करणारा जरी असला तरी तो श्रीमद भागवत कथेनं त्याचा उद्धार होतो, हे सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत. आणि म्हणून उदाहरण सांगितलं ते म्हणजे धुंदुककारीचं. प्रेत योनीत असून सुद्धा त्याचा उद्धार झाला. सूतजी सांगतात, तुंगभद्रा तटे पूर्वम भूत्तममुत्तमम यत्र वर्णा सर्व धर्मेण सत कर्म तत्परा. सांगितलं तुंगभद्रा तटी नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावरती एक उत्तम नावाचं नगर आहे. उत्तम नगरामध्ये आत्मदेव नामाचा ब्राह्मण राहतोय. ही कथा म्हणजे काही इकडे आत्मदेवाची नाही गड्या, ही कथा म्हणजे तुमची माझी आहे मायबाप. नीट ऐका ना तुम्ही. तुंगभद्रा तटा नदी म्हणजे हे मिळालेलं शरीर आहे, उत्तम मिळालेलं हे शरीर म्हणजे उत्तम नगर.
आत्मदेव नावाचा ब्राह्मण याच्यात राहतो म्हणजे तुमचा माझा आत्मा आहे मायबाप. त्याची पत्नी आहे धुंदुली, जी खूप बुद्धी आहे, भांडण लावणारी भांडखोर स्त्री आहे. तुमची माझी बुद्धी आहे ती, आणि त्याचा मुलगा आहे धुंदुककारी, ते म्हणजे तुमचं माझं मन आहे. हे मन कधी कुठे जाईल आणि काय करेल काही सांगता येत. ही कथा म्हणजे आत्मदेवाची नाही गडे, कथा म्हणजे तुमची माझी आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय, जो सदशील आहे, सदवर्तनीय आहे, अभ्यासू ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली, ती खूप बुद्धी आहे, जी सतत लोकांमध्ये भांडण लावते. कुठेही गेलं की भांडणाशिवाय तिला दुसरं काही सुचतच नाही. काही काही बाया अशा असतात बघा, त्यांना भांडल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. इथं कोणी नाही बरं का, मी आमच्याकडचं सांगते. एकदा असंच आम्ही कथेला गेलो आणि बसलेला असताना एक आजीबाई आल्या. मी विचारलं आजी आल्या का? मग त्या आजीनं म्हणावं ना हा आले. ती आजी म्हणते तुला काय दिसत नाही का, तो का डोळे फुटले का म्हणे. मी येताना तर दिसते ना तुला, मग कशाला विचारते म्हणे आल्या का? तुम्हाला मी बोललेलं कळतं ना. म्हणजे तिला भांडायचा नाद. काही काही बायाचं नाव शांताबाईन, भांडायला लागली का कुत्र्याची आई. अशी कुबुद्धी असणारी धुंदुली, वाईट बुद्धी, आत्मदेव नावाचा ब्राह्मण. पण त्याच्या जीवनामध्ये एक खंत होती मायबाप, की घरामध्ये पुत्र प्राप्ती नव्हती. त्याला स्वतःला त्याचं काही वाटत नव्हतं, पण गावातली जी लोक असतात ना पारावर बसणारे, एखाद्याच्या घरामध्ये थोडस दुःख असेल ना तर गावातली लोक त्याची चर्चा करून 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 ते दुःख वाढवल्याशिवाय राहत नाही गड्या. एखाद्याला जर 2-4 मुली झाल्या ना, त्याला त्या पोरीचं काहीच वाटत नाही का आपल्याला मुली झाल्या, पण त्याच्या शेजारच्याला फार टेन्शन असतं. त्याला 3 पोरी आहे, त्याला 4 पोरी आहे, त्याला 5 पोरी आहे. अहो त्याला झाल्या तो पाहून घेईन ना, त्याला काहीच वाटत नाही त्याचं, पण शेजारच्याला त्याचं फार टेन्शन. गावातले लोक आत्मदेवाला विचारायचे का हो तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले अजून पुत्र प्राप्ती नाही. कालांतरानं त्यालाही असं वाटू लागलं एवढे दिवस झाले पुत्र प्राप्ती नाही. वैतागला आणि वैतागलेला आत्मदेव नदीच्या काठावर बसलेला पाहिला. नदीच्या काठावर बसला होता, मनामध्ये विरक्त विचार येत होते. वाटत होता आत्महत्या करावी की काय. एवढा आपण त्या ठिकाणी ज्ञानी माणूस, ज्ञानी ब्राह्मण, आपल्या घरामध्ये पुत्र प्राप्ती नाही. राग आला, एका झाडाखाली बसला. आत्महत्येच्या हेतूनं त्या झाडाच्या खोडाला बसलेला आत्मदेव, मनामध्ये आत्महत्येचा विचार आलेला आहे. मायबाप, या आत्म्याला कधी मारण्याचा प्रयत्न जीवनात करायचा नाही, कारण हा कधी मरत नाही. आत्मदेवाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आता मरणाची इच्छा तयार झाली. इतक्यामध्ये काही साधू संत सत्संग करत करत निघाले होते. त्याच्यातला एक साधू पाणी पिण्याकरता नदीच्या काठावर आला आणि त्यानं पाहिलं झाडाच्या खोडाला बसलेला आत्मदेव. जवळ गेल्याने विचारलं काही अडचण आहे का, काही त्रास आहे का. साधूचे पायच धरले यानं आणि म्हणता म्हणता म्हणू लागला, साधूजी माझ्यावर कृपा करा. पण त्याला डायरेक्ट बोलता येत नव्हतं की घरात पुत्र प्राप्ती नाही, म्हणून त्यानं फिरून सांगायला सुरुवात केली, साधू माझ्या घरामध्ये माझ्या दारासमोर जी झाडं आहे त्याला कधी फळं येत नाही, कधी फुलं येत नाही. माझ्या दारामध्ये जी गाय आहे तिला सुद्धा अजून वासरू झालेलं नाही, आणि माझ्या घरामध्ये अजून पुत्राची प्राप्ती नाही. साधूनं सांगायला सुरुवात केली, कशाला ती पोरण, कशाला लेकर, माझ्यासोबत चल म्हणे. एक भगवी लुंगी घे, हातात चिमटा घेन, चल आपण दोघंही त्या ठिकाणी साधू बनू. राग आला आत्मदेवाला. विचार करतो माझ्या जीवनामध्ये पुत्र प्राप्ती नाही, मी तुम्हाला पुत्राची मागणी करतो आणि तुम्ही मला म्हणता लुंगी घाल, चिमटा हातात घेन, माझ्या बरोबर चल. काही वाटत नाही का तुम्हाला? आणि पुढे बोलून गेला तो, कशाचे म्हणे तुम्ही साधू, तुम्ही जर मला एखादा पुत्र देऊ शकत नाही. रागाला होता ना त्याला. कशाचे म्हणे तुम्ही साधू. आता साधू काय पोरत जन्माला घालायला साधू होतात का?
सगळा प्रपंच सोडून तिकडे ते साधू बनण्याकरता जातात आणि आपण त्यांच्याकडे लेकरं बाळ होण्याच्या गोष्टी घेऊन जायच्या. कशाचे म्हणे तुम्ही साधू? आता त्याच्या साधू पदावरच त्या ठिकाणी संकट आलं का, काय करावं कळेना. म्हणून त्या साधून आपल्या झोळीत हात घातला, एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातावर ठेवलं आणि सांगितलंय तुझ्या पत्नीला खायला दे, तुला पुत्राची प्राप्ती होईल. आत्मदेवाला आनंद झाला आणि आनंद झालेला आत्मदेव घरी आला नाचत नाचत. आनंदाच्या भरामध्ये ते फळ पत्नीच्या हातात दिलं, सांगितलं धुंदुली साधून हे फळ दिलंय, हे खाल्लं की तुला पुत्र प्राप्ती होईल. आता ती कुबुद्धी होती, उलट्या वृत्तीची होती, भांडणाची सवय होती तिला. तिने ते फळ हातात घेतलं, पण थोड्या वेळानं काय झालं, तिची बहीण तिला भेटायला आली. बहीण भेटायला आल्यानंतर बिघडली ना. ती बहीण म्हणते का ग, तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढं वैभव आहे, तू एवढी सुंदर आहे, तू लेकरू होऊ देणार, तुझ्या शरीराची झीज करून घेणार, कशाला लेकरू होऊ देती म्हणे. तू एक काम कर ना म्हणे, मी सुद्धा आता गरोदर आहे, पहिलेच 8 लेकरं माझ्या घरात आहेत, आता 9व्यांदा मी गरोदर आहे. तू एक काम कर ना म्हणे, माझ्या घरात 9 लेकरं आहेत, पण काय खावं ही चिंता आहे. तुझ्या घरात लेकरूच नाही, काय काय खावं ते कळत नाही, एवढी तुझी श्रीमंती आहे. तू एक काम कर ना म्हणे, तुझ्या शरीराची झीज करून घेण्यापेक्षा आपण एक त्या ठिकाणी आयडिया देते म्हणे मी तुला. कारण महिला मंडळ आयडिया द्यायला फार सुपर नाही का. ती म्हणते ऐक ना, माझ्या घरामध्ये 9 लेकरं आहेत, पहिलेच 8 आहेत, आता 9वं होणार आहे. याची खायची पंचायत आहे. एक काम कर म्हणे, मला जे लेकरू होईल ते मी तुला देईल, त्याच्या बदल्यात तू मला धन पैसा अडका दे. आता दोघीचं ठरलं. मग बहिणीला विचारला त्या फळाचं काय करू. म्हणे काही नाही, या फळाची त्या साधूची परीक्षाच घ्यायची असेल तर हे फळ तू गाईला खायला दे. दारातल्या गाईला ते फळ खायला दिलं. आता या धुंदुलीनं पोटाला चिंध्या बांधल्या आणि गरोदरपणाचं नाटक करू लागली. 1 महिना 2 महिने 3 महिने आत्मदेवाला फार आनंद झाला की घरात आता पुत्र जन्माला येईल. आनंदी झालेला आत्मदेव सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी आनंदाची बातमी देऊ लागला. 9 महिने झाले, बाळणपणाचं सोंग करून ही धुंदुली आता माहेरी गेली. ती बहीण सुद्धा बाळणपणासाठी माहेरी आली. आता घडलं असं, त्या बहिणीच्या पोटी मुलगा जन्माला आला. धुंदुलीनं पोटाच्या चिंध्या सोडून टाकल्या. आत्मदेवाला बातमी पोहोचवली की आपल्या घरी मुलगा जन्माला आला. 2-2.5 महिन्यानंतर आत्मदेव त्या मुलाला घेऊन आपल्या त्या नगरीमध्ये, उत्तम नगर, त्या नगरीमध्ये आपलं बाळ घेऊन आला. सगळ्या गावामध्ये पेढे साखर, सगळीकडे आनंदाचं वातावरण. जिकडे तिकडे पेढे वाटू लागला. त्या ठिकाणी कपडे वस्त्र दान देऊ लागला, कारण त्याच्याकडे भरपूर होतं ना. आनंदाचं वातावरण. घडलं असं मायबाप, धुंदू त्या ठिकाणी त्या बाळाला घेऊन घरी आली. अनेक 8 दिवसानंतर ती गाय सुद्धा प्रसूत झाली. तिच्या सुद्धा पोटी एका बाळानं जन्म घेतला. अख्खं शरीर माणसाचं आणि फक्त कान गायीसारखे. कारण फळ जे दिलं होतं ना ते लेकरू होण्याकरता दिलं होतं, वासरू होण्याकरता नाही. मग गायीला त्या ठिकाणी मुलगाच झाला, पण त्या ठिकाणी फक्त कान गायी त्या गायीसारखे झाले. आणि मग आत्मदेवानं त्या बाळाचं नाव गोकर्ण असं ठेवलं. धुंदुलीनं सांगितलं माझ्या बाळाचं नाव मी ठेवणार, माझ्या नावावर माझ्या बाळाचं नाव ठेवणार. हिचं नाव होतं धुंदुली, तिनं आपल्या पोराचं नाव ठेवलं धुंदुकारी. आता लाडानं वेडा झाला धुंदुकारी. एकुलता एक गोकर्ण महाराज त्या ठिकाणी मोठे मोठे झाले, पण त्या ठिकाणी साधून दिलेलं फळ होतं मायबाप. ते सतत भक्तीच करायचे, रात्रंदिवस देवाचं चिंतन.
एक दिवस तपश्चर्या करण्याकरता गोकर्णजी वनात निघून गेले. आता धुंदुककारी मिळालेल्या संपत्तीमुळे त्या ठिकाणी वाईट कृत्य करू लागला, चोरी करू लागला, मारी करू लागला, जिकडे तिकडे गुंडागिरी करू लागला. आत्मदेवाला कळेना काय करावं. धन मागू लागला, पैसा मागू लागला आई बापाकडे, वाटेल तो खर्च करू लागला, पैसा उधळू लागला. आत्मदेवाला राहावे ना, वाईट पुत्र जन्माला आला म्हणून आत्मदेव रडू लागले. आत्मदेव वनात जातायत, रडतायत. आत्महत्या करण्याचा पुन्हा मनात विचार येतो. पहिल्यांदा गेला होता मुलगा व्हावा याच्या करता, आता झाला पण मुलगा नसता झाला तर बरं झालं असतं याच्या करता वनात गेला. तिकडून गोकर्णजी महाराज आले, त्यांनी उपदेश केला, तुम्ही तीर्थयात्रा करण्याकरता निघून जा. आत्मदेव तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला. आता इकडे मात्र आत्मदेव घरातून निघून गेल्यानंतर हा धुंदुककारी आणखी त्या ठिकाणी वाया गेला. मायबाप वेश्यागमन करू लागला, चोऱ्या माऱ्या करू लागला, आईकडे धनाची मागणी करू लागला. आईने जेवढं होतं तेवढं धन त्या धुंदुककारीला देऊन टाकलं होतं. धुंदुककारी आईला दमदाटी करू लागला, मारहाण करू लागला. त्या धुंदुककारीला घाबरलेली धुंदुली रात्रीच्या वेळेला पळत सुटली आणि पळता पळता एका कोरड्या विहिरीत पडली. खत प्राण झाली ती धुंदुली, मरण पावली. आता धुंदुककारी मोकळा झाला, कोणाचा धाक नाही, दरद नाही. आता यानं काय केलं, 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. वेश्या गमन करू लागला. एक दिवस राज्यातल्या राजवाड्यामध्ये त्यानं त्या ठिकाणी दरोडा टाकला. सर्व राज्यातलं धन लुटून आणलं आणि घरामध्ये घेऊन आणला. वेश्यानं ते पाहिलं, अरे याने धन लुटून आणले. पण त्यांच्या लक्षात आलं, याला जर राजानं पकडलं तर धनही जाईल आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी जाईल. म्हणून त्या वेश्यानं ठरवलं की आता याला त्या ठिकाणी जिवंत ठेवायचं नाही. म्हणून त्याला त्यांनी बांधून टाकलं, मारहाण करू लागल्या. तो आरडाओरड करतोय म्हणून त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे भरतायत. बांधून टाकलं त्याला. शेवटी आरडून 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 त्याला हानमार करत होत्या. गत प्राण झाला धुंदुककारी, गत प्राण झाला. यांनी घरामध्येच मोठं खड्डं घेतलं आणि त्याला त्या खड्ड्यात पुरून टाकलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाला नाही मायबाप. आता त्या वेश्या सगळं धन घेतलं आणि पळून गेल्या. काही दिवसानंतर गोकर्णजींना आपल्या आईची आठवण झाली. म्हणून गोकर्णजी पुन्हा तुंगभद्रा नदीच्या काठावरती आपल्या उत्तम नगर गावामध्ये येत आहेत. ती आई आपल्या लेकराची वाट पाहत होती गड्या. तिच्या शरीरात ताण राहिला नव्हता, मान खाली टाकलेली होती. पण माझं बाळ कधी येईल याच्याकरता ती आई एकटक फक्त डोळे उघडे ठेवून आपल्या बाळाची वाट पाहत होती. आई ती आई असते मायबाप. आता ती आई आपलं माझं बाळ कधी येईल याच्याकरता वाट पाहत होती. गोकर्णजी येताना दिसले, इतका आनंद झाला तिला. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. पण इतकी जीर्ण झाली होती मायबाप ती गाई आई, काय मान सुद्धा तिला उचलत नव्हती गड्या. डोळे सुद्धा कधी खाली वर होत नव्हते. पण फक्त आपल्या लेकराची वाट पाहत ती गोमाता प्राण कंठामध्ये आलेला होता, पण बाळाची वाट पाहत बसली होती. ती आई आहे मायबाप. आता मुलगा आला. गोमातेनं आपल्या गोकर्णजीला पाहिलं आणि डोळे भरून पाहिलं. त्या गाई आईनं सुद्धा आपला प्राण त्याग केला. गोकर्णजी रात्रीच्या वेळेला आपल्या घरामध्ये घोंगडी टाकली आणि झोपतायत. इतक्यामध्ये हा धुंदुककारी अक्राळ विक्राळ आवाज काढू लागला. भूतांचा आवाज, काहीतरी विचित्र आवाज काढतोय, जोर जोरानं रडतोय. जोर जोरानं रडलेला आवाज येतोय. गोकर्णजी काही क्षणात घाबरतायत, अंगावरती शहारे उभा राहतायत, पण नंतर पुन्हा सावध होतायत. आता भूताचा आवाज, भूत योनीला प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुककारी
जोर जोरानं आवाज करतोय. गोकर्णजी आपल्या त्या ठिकाणी कमंडलू घेत आहेत, पाणी त्याच्या अंगावरती शिंपडतायत आणि आता तो धुंदुकारी मनुष्यवाणीनं बोलू लागला. त्यानं सांगितलं, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. माझ्यावरती कोणताही संस्कार झाला नाही, त्याच्यामुळं मी प्रेत योनीला भूत योनीला प्राप्त झालो. तुम्ही माझ्या उद्धाराचा मार्ग शोधा. त्यावेळेला गोकर्णजी म्हणतात, अरे तुझ्या करता मी गयेत पिंडदान करून आलो, तरी सुद्धा तुझा उद्धार झाला नाही. कारण मायबाप सांगितलं जातं, एखादा जर आपला घरातला माणूस अधोगतीनं गेला असेल, अचानक गेला असेल, त्याच्यावर अंत्यसंस्कार घडले नसतील, किंवा तो जर भूत योनीला प्राप्त झाला असेल, तर त्याच्याकरता पिंडदान करावं लागतं. नाही त्याच्यातून त्याला मुक्ती मिळाली तर नारायण नागबली नाशिकला जाऊन करावं लागतो. आणि त्याच्यातूनही नाहीच मुक्ती मिळाली तर गयामध्ये त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतं. तिथे मातृगया पितृगया, तुम्ही आम्ही महिला मंडळ सुद्धा तिथे पिंडदान करू शकतो गड्या. त्याच्यातूनही नाही मुक्ती मिळाली तर मग श्रीमद भागवत ग्रंथाची कथा, श्रीमद भागवत कथा करावी लागते मायबाप, मग त्याला उद्धार मिळतो, त्याचा उद्धार होतो. आता गोकर्णजींना कळेना काय करावं. आकाशवाणी झाली, सत्कर्म करा. सूर्यनारायणाला अर्घ दिलं. सूर्यनारायण सांगितलं, तुम्ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. आणि मग कथेचं आयोजन करण्यात आलं. धुंदुकारीच्या उद्धाराकरता कथेचं आयोजन झालं. मग कथेचं आयोजन करत असताना काही नियम सांगितले गेले. कथेचं नियोजन कसं असावं, एका लग्ना इतका खर्च त्या कथेचा असावा गड्या, लग्ना इतका खर्च असावा. कथेचे जे यजमान असतील, वक्ता श्रोता यांनी सगळ्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं. इथे आरती करणारे जे यजमान असतील, त्या कथेच्या यजमानांनी पॅन्ट घालू नये, त्यांना पॅन्ट वर्ज असावी बरं का. उद्यापासून लक्षात ठेवा, आरती करायला जे यजमान येतील त्यांना पॅन्ट वर्ज असावी. श्रीमद भागवत कथेत सांगितलंय बरं का, हे नियम आहेत. त्यांनी धोतर घालावं किंवा लुंगी घालावी आरती करण्याकरता. इकडे महिला मंडळ आरती करण्याकरता सुंदर असा तिचा मेकअप असावा, सुंदर असा अंबाडा घातलेला असावा, अंबाड्याच्या भोवती सुंदर असा गजरा लावलेला असावा. नऊवारी घालता आली तर अतिउत्तम आरती करण्याकरता बरं का. कारण इथं नटावं माणसानं, याच्या करता नटावं बरं का. सांगितलं. आणखी पुढे काय नियम असतील तर नियम सांगितले मायबाप, की त्या ठिकाणी माणसानं न जेवता कथा ऐकावी, एका जागेवर बसून कथा ऐकावी. पाणी सुद्धा न पिता कथा ऐकावी. तुम्ही म्हणाल ताई एवढं सोपं आहे का, पाणी प्यायचं नाही कथा ऐकायची? काही सांगता तुम्ही, काही सांगत नाही मायबाप. धुंदुकारीचे त्या ठिकाणी उद्धार करता भागवत कथेचं आयोजन झालं. नाही तुम्हाला पाणी पिऊन जमलं तर एक टाइम फळं खा, एक टाइम पाणी प्या आणि कथा ऐका. तसंही तुम्ही म्हणला नाही जमत, मग 2 टाइम जेवा, 1 टाइम फळं खा पण कथा ऐका. तसंही नाही जमलं तर 3 टाइम जेवा पण कथा ऐका. तुम्ही म्हणले ताई आम्हाला 3 टाइम खाऊन सुद्धा जमतच नाही, मग एक काम करायचं, कथेला येताना एका खिशात शेंगदाणे, एका खिशात फुटाणे, पाण्याची बाटली सोबत. कथाकार महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं का 2-4 तोंडात टाकायचे, पाणी प्यायचं, पण कथा ऐकायची बरं का, कथा ऐकायची. आता कथेचं आयोजन झालं. सगळ्या साधू मुनी ऋषी देव सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं. अख्ख्या गावकऱ्यांना आमंत्रण दिले आणि सांगितलंय कथेचे नियम आहेत, आमंत्रण द्यावं या भागवत कथेचं. शेजारी पाजारी वस्तीवरती जाऊन पत्रिका देऊन त्यांना आमंत्रण दिलं गेलं पाहिजे. भागवत कथेचं आमंत्रण कसं द्यावं, दुश्मन जरी असला तरी त्याला कथेचं आमंत्रण दिलं गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं. आणि मग आता कथेचं नियोजन, कथेचा आरंभ झाला.
धुंदुककारी सुद्धा ती कथा ऐकण्याकरता आला. पण धुंदुककारी आला, आसन टाकलं का आसन उडून जायचं. वारा आला, कारण ते वायूच्या रूपामध्ये होता ना तो. आसन टाकलं आणि बसायचं का वारा आला का ते आसन उडून जायचं. काय करावं. मग एक बांबू आणला आणि सांगितलं, या बांबूच्या 2 गाठीच्या मध्ये जी जागा आहे, या जागेमध्ये तू वास्तव्य कर, या जागेत तू बैस. मग धुंदुककारी त्या बांबू मध्ये बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवसाची कथा, तिसरी गाठ फुटली. चौथ्या दिवसाची कथा, चौथी, 5वी, 6वी. 7व्या दिवसाची कथा झाली, जय घोष झाला. आणि त्या ठिकाणी तो बांबू, तो वेळू दुभंगला आणि त्याच्यातून दिव्य असा तेजस्वी पुरुष, कुरळे कुरळे केस, धनुष्याकृती भुवया आहेत, ओठ लाल बुंदेत, रत्नाची उडी ठेवल्यासारखे सुंदर असे त्याचे दात आहेत. आणि त्याच्यातून दिव्य आत्मा प्रकट झाला. आणि त्या धुंदुककारीला नेण्याकरता दिव्य विमान आलं. मायबाप, भागवत कथा ऐकली का माणसाला न्यायला विमान येतो. विमान, तुम्हाला विमान कळतं ना. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही तर मागचे 1 वर्ष कथा ऐकली भागवत, आता दुसऱ्यांदा ऐकतोय भागवत कथा. मग तुम्ही तर आतापर्यंत किती कथा केल्या असत्या ना, किती ऐकल्या असत्या. तुम्हाला एखादी सायकल तरी यायला पाहिजे होती ना न्यायला. विमान येणं म्हणजे काय मायबाप. जीवन जगत असताना इमानानं जगणं म्हणजे विमान न्यायला येणं. जीवनात नीतिमत्ता असणं, इमानदारी असणं. आता धुंदुककारीला न्यायला विमान आलं. मग गावानं सांगितलं, कावो गोकर्णजी, धुंदुककारीला विमान आलं, आम्हाला का नाही आलं. गावातल्या लोकांना गोकर्णजीनं सांगितलं. धुंदुककारीनं ती कथा ऐकली. बिना अन्न पाणी घेता ही कथा ऐकली. पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. दिवसभर ऐकलेल्या कथेचं घरी गेल्यानंतर त्यानं निधिध्यासन केलं, अध्ययन केलं, मनन केलं. आणि रात्रंदिवस त्यानं कथेचं मनन केल्यामुळे त्याला विमान न्यायला आलं. पुढच्या वर्षी पुन्हा गावकऱ्यांना त्या ठिकाणी कथेचं आयोजन केलं. पुन्हा सगळ्या गावकऱ्यांना जशी धुंदुककारीनं कथा ऐकली त्या पद्धतीनं कथा ऐकली. आणि सगळं गाव गोकर्णजी विमानात बसवतायत आणि त्या ठिकाणी स्वर्ग लोकाला प्राप्त होत आहेत. असा या श्रीमद भागवत कथेचा महिमा विस्तृत, अगम्य आणि अपूर्व आहे मायबाप. म्हणून ही श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही प्रेमानं, अतिशय श्रद्धेनं आणि अतिशय प्रेमानं एका जागेवर बसून कथा ऐकायची. आज ज्या जागेवर बसले ना त्याच जागेवर 8 दिवस बसायचं बरं का. कोणी जागा बदलायची, जागा बदलली तर मग त्या कथेचं फळ तुम्हाला मिळत अजिबात मिळत नाही. माणसानं त्याच जागेवर बसायचं आणि सुंदर कथेचं श्रवण तुम्ही करायचं. आज पहिल्या दिवसाची कथा तुम्ही आम्ही या ठिकाणी सुंदर कथेचं महात्म्य पाहिलेलं आहे.